नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 2 मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन व्यवस्थापन तत्त्वे आणि उपयोगिता या विषयाच्या आपल्या तिसऱ्या युनिटमध्ये आपण कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंगचा अभ्यास करतो आहे. याच्यामध्ये आपण समन्वयाचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. नियंत्रणाचा अभ्यास आपला सुरू आहे. आपण कालच्या व्याख्यानामध्ये नियंत्रणाची प्रक्रियेचा अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की नियंत्रण ही एक सतत चालणारी व्यापक स्वरूपाची अशी प्रक्रिया आहे. नियंत्रणामध्ये आपण काय करतो तर नियोजनाप्रमाणे काम होते की नाही ते पाहत असतो आणि नियोजनामध्ये आपण जी स्टँडर्ड एस्टॅब्लिश केलेली असतात, प्रमाप निश्चित केलेली असतात, त्या प्रमापाप्रमाणे काम झालेलं आहे का नाही हे आपण लक्षात घेत असतो. तर नियोजन आणि नियंत्रणाचा आपल्याला माहिती आहे की परस्पर संबंध असतो आणि सातत्य, प्रयत्न, प्रामाणिकपणा, बांधिलकी, विश्वास आणि उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर ह्या घटकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका या नियंत्रणामध्ये आपल्याला पार पाडावी लागते. आपण बघितलं की प्रमाप निश्चिती केल्यानंतर म्हणजे स्टँडर्ड ठरवल्यानंतर जे स्टँडर्ड आहे त्याप्रमाणे कार्याचं मोजमाप करावं लागतं. तर आपण नियंत्रणाची प्रक्रिया सुरुवात केली कालच्या व्याख्यानामध्ये. त्याच्यामध्ये एक मुद्दा आपण फक्त कालच्या व्याख्यानामध्ये लक्षात घेतला, तो म्हणजे प्रमाप निश्चिती. आणि आज आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जातोय, कार्याचं मोजमाप करणे. आता विद्यार्थी मित्रांनो, माहिती आहे आपल्याला नियंत्रणाच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या की आपल्याला जे काही काम करायचं आहे ते कोणत्या ठिकाणी किती वेळात कोणी करायचं, किती प्रमाणात करायचं आहेत, कोणती साधनं वापरायची आहेत, म्हणजे हे सर ठरवलं म्हणजे नियोजन ठरवलं. तर कोणत्याही व्यक्तींनी किंवा यंत्रसामुग्रीमार्फत किंवा साधनांच्या मार्फत किती काम पूर्ण व्हावं हे प्रमापामध्ये निश्चित केलं जातं. आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाप असतात हे आपण लक्षात घेतलं. संख्यात्मक असतील किंवा गुणात्मक असतील. संख्यात्मक म्हणजे जे संख्येने ठरवता येतात आणि गुणात्मक म्हणजे जे आपण कर्मचाऱ्यांचं मनोदय, प्रेरणा किती दिली वगैरे, समाधान किती मिळालं, हे आपण फक्त चांगलं वाईट ह्याच्या बेसवर ठरवत असतो. तर वेळ प्रमाप आहे, उत्पन्न प्रमाप आहे, खर्च प्रमाप आहे, भौतिक प्रमाप आहे, जे संख्येने ठरवलं जातं. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया, कार्याचं मोजमाप करायचं आहे. आता नियंत्रणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. कार्याचं मोजमाप करण्याची जबाबदारी अर्थात व्यवस्थापकाची असते, सुपरवायझर कोण असेल तर. प्रमापे योग्य आणि व्यवहार्य असतील तर कार्याचं मोजमाप करणं अतिशय सोपं जातं. व्यवहार्य आणि योग्य म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या, त्या मशिनरीच्या कपॅसिटी लक्षात घेऊन, परिस्थिती विचारात घेऊन जर कमीही नाही आणि जास्तही नाही असं जर प्रमाप निश्चित केला असेल तर त्याला आपण योग्य असं म्हणू शकतो. योग्य कशाला? कमीही नाही, जास्त नाही, योग्य, प्रॉपर, वाजवी आपण ज्याला म्हणतो. व्यवहार्य म्हणजे सर्व परिस्थिती, सर्व गोष्टी लक्षात घेऊन केलेलं. कार्याचं मोजमाप करण्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक प्रमापाचा वापर करता येतो. ज्या ठिकाणी मोजमाप स्पष्ट आणि निश्चित स्वरूपात ठरवले असेल, त्याचे परिणाम दृश्य स्वरूपात असतील, त्या ठिकाणी संख्यात्मक तपासणी सहजपणे करता येते. म्हणजे 10 जॉब व्हावे दिवसात हे ठरवलेलं असेल तर 10 हे मोजणं सोपं जातं. 1 2 3 4 मोजलं, 9 आहेत का 10 आहेत का 11 आहेत, त्याच्यापेक्षा कमी जास्त आहेत वगैरे. उत्पादन असेल, विक्री असेल, पगार असेल, खर्च, भांडवल, उत्पन्न, वेळ, हे मोजता येतं. वेळ बाबा 1 तासात झालं का काय, उत्पन्न म्हणजे ह्याच्यात मग किती उत्पन्न मिळालं वगैरे. परंतु काही कार्याचं तंतोतंत मूल्यमापन करणं शक्य नसतं. अशा ठिकाणी गुणात्मक प्रमाप वापरावे लागते. आता कार्याचं मोजमाप करण्यासाठी साधारणतः 3 पद्धती वापरल्या जातात. त्यातले पहिली आहे पूर्वसंमतीने कार्य प्रारंभ. व्यवस्थापकाच्या पूर्वसंमतीने कार्य सुरू केले जाते, त्यामुळे व्यवस्थापकांना कार्य पूर्वनिर्धारित योजनेप्रमाणे सुरू झाले आणि सुरू आहे याच्यावरती विश्वास बसतो, त्याला कल्पना येते त्याची, आणि मग प्रमापाने कार्य पूर्ण होण्याची खात्री सहजपणे आपोआपच त्याच्यातून त्याला होते. दुसरा आहे प्रत्यक्ष निरीक्षण आणि संपर्क. व्यवस्थापक स्वतः प्रत्यक्ष कार्याच्या ठिकाणी जाऊन किती कार्य पूर्ण झाले याची तपासणी करतात. कार्याचे मूल्यमापन करण्याची ही एक
चांगली पद्धती मानली जाते. प्रत्यक्ष संपर्क साधल्यामुळं वस्तुस्थिती लक्षात येते, परंतु यासाठी अधिकाऱ्याचा अधिक वेळ त्यासाठी खर्च होतो, कारण प्रत्येक ठिकाणी जायचं, तपासणी करायची, मोजमाप करायची वगैरे. आणि तिसरा लेखी अहवाल. नियोजनाप्रमाणे आणि प्रमाणाप्रमाणे कार्य चालू आहे की नाही, तसेच कार्य किती पूर्ण झाले याची माहिती मिळवण्यासाठी व्यवस्थापक कार्यचा लेखी अहवाल मागू शकतात. म्हणजे याच्यामध्ये मोजमाप केली की प्रत्यक्ष कार्य किती झालेलं आहे, प्रत्यक्षात कार्य किती झालेलं आहे याचं हे केलं. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये किती काम करायला पाहिजे हे ठरवलं, दुसऱ्यामध्ये प्रत्यक्षात किती झालं हे ठरवलं. आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. नियंत्रणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये केलं प्रत्यक्ष कार्याची प्रमापाशी तुलना. म्हणजे एक स्टेप पहिली जी आपण लक्षात घेतली आणि दुसरी स्टेप याच्यामध्ये आपल्याला काय करायची, तुलना करायची. नियंत्रण प्रक्रियेच्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आपलं प्रमाप ठरवलेलं आहे आणि प्रत्यक्ष कार्य पूर्ण झालेलं आहे ह्याच्याबद्दलची माहिती गोळा केली जाते आणि ते मिळतेच. प्रमाप तर असतंच आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं असतं किंवा लेखी अहवाल मागवून घेतला असतो. याची तुलना केल्यानंतर मग काय होतं की आपल्याला एक 3 शक्यता निर्माण होतात. एक म्हणजे प्रमापापेक्षा अधिक प्रत्यक्ष कार्य झालेलं असेल. म्हणजे उदाहरणार्थ मी असं समजेन तुम्हाला सांगेन की दिवसामध्ये 10 जॉब करायचे होते. दिवसाच्या शेवटी आम्ही ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला त्याने 11 जॉब केलेले होते. प्रमाप त्याला ठरवून किती दिलं होतं, काम तू किती करायला पाहिजे, 10 जॉब, त्यानं 11 केले. काहीच प्रश्न नाही, उलट चांगलं केलं, त्याच्या फाटीवर शाबासकीची थाप मारायला पाहिजे. आता दुसरं काय होऊ शकतं, प्रमापा इतकंच प्रत्यक्ष कार्य झाले, म्हणजे त्याला 10 ठरवून दिलं, त्यानं 10 केलं, ठीक आहे, इथंही काही अडचण नाही. पण तिसऱ्या याच्यामध्ये प्रमापापेक्षा कमी काम झालेलं असेल प्रत्यक्षात, म्हणजे त्यानं 10 ठरवून दिले होते पण त्यानं 9 जॉब तयार केले. म्हणजे पहिल्या 2 शक्यता निर्माण झाल्या असल्यास कार्यप्रगती चांगली आहे, अपेक्षित यश आपल्याला प्राप्त झालं असं म्हणता येईल. परंतु तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय झालं, कमी कार्य झाले असल्यामुळं कार्यात आपल्याला अपयश आलं असं गृहीत धरायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. मग प्रमाप आणि प्रत्यक्ष कार्यातील तफावत लक्षात घेऊन पुढील कारवाई करायला पाहिजे. एक जॉब कमी काय झाला. आता नियंत्रण प्रक्रियेचा हा जो अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, या टप्प्यात आपल्याला काय कळतं की नियंत्रण आपलं कितपत यशस्वी झालेलं आहे ते समजतं, नियोजन आपलं कितपत यशस्वी झालं आहे ते समजतं. 3 शक्यतापैकी 2 शक्यता प्रश्नच नाही. तिसरी शक्यता जर असेल तर मग आपल्याला चौथ्या टप्प्याकडं नियंत्रणाचं जावं लागतं की अपेक्षित यश न मिळण्याची कारणं काय किंवा अपयशाची कारण किंवा 10 जॉब होते त्यांना 9च केले, एक कमी का केला याची तपासणी करायला. मग आता पहिल्या 2 शक्यता असेल, प्रमापापेक्षा जास्त काम केलं असेल, प्रमापाप इतकं केलं असेल तर नियंत्रणाची प्रक्रिया इथंच संपते. पण तिसरी शक्यता तसं झालेलं नसेल, प्रत्यक्ष कार्य झालेलं नसेल प्रमापा इतकं, तर मग ह्या चौथ्या टप्प्याकडे आपल्याला जावं लागतं. प्रमाप किंवा अपेक्षित कार्य व प्रत्यक्ष कार्य यामध्ये खूप तफावत असल्यास आणि मग त्याची कारणं शोधण्यात येतात. आता निदर्शनास येणारी तफावत वेगवेगळी असते, तफावतीची कारणंसुद्धा वेगवेगळी असू शकतात. आता या संदर्भात काही मुद्द्यांचा आपल्याला विचार करणं गरजेचं असतं, आवश्यक असतं. एक, तफावत तात्पुरती आहे की स्थायी स्वरूपाची आहे. म्हणजे तो नेहमीच प्रमापापेक्षा काम जास्त कमी करतो का आज फक्त कमी झालं आहे किंवा 1-2 दिवसात कमी आहे, पण तो नेहमी त्याचं काम त्याला ठरवून दिलेलं इतकं पूर्ण करतो का व्यक्ती, का त्यानं आजच फक्त 10च्या ऐवजी 9 केले, तात्पुरती आहे का कायमचा याचा प्रॉब्लेम आहे. तफावतीचं प्रमाण किती आहे. आता 10 पैकी 1 जॉब कमी झाला, 10% तफावत आली, 10% तफावत पर्सेंटेजमध्ये म्हणायचं म्हटलं. तफावतीचे परिणाम कोणते, तर पुढं आपल्याला 10चा लॉट द्यायचा होता, 1 जॉब कमी असल्यामुळे तो लॉट पुढं देऊ शकला नाही आणि त्याच्यावर पुढच्या ज्या प्रोसेस होणार होत्या त्या थांबल्या, कारण 9 पाठवता येत नाहीत, लॉट साईज 10ची आहे असं असेल तर. आता तफावत जी आहे दूर करता येण्यासारखी आहे की नाही, मग ही
10च्या ऐवजी 9 केले, त्याला पटकन आणखी थोडंसं थांबवून बाबा तो 10 झाल्याशिवाय जाऊ नको असं तुम्ही सांगू शकता का? तफावत निर्माण होण्यासाठी कोण जबाबदार आहे? मग तो 10वा जॉब करू शकला नाही, त्याला जबाबदार कोण आहे? आता हे सगळे घटक लक्षात घेतल्यानंतर, हे सगळे प्रश्न लक्षात घेतल्यानंतर तफावत ही माफ करण्यासारखी आहे का स्वीकारण्यासारखी आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आता काही घटकावर तुम्हाला नियंत्रण प्रस्थापित करणं शक्य असतं. जी तफावत कमी करता येते त्याला नियंत्रित तफावत म्हणतात. सॉरी. आता कच्चा माल वेळेवर उपलब्ध न होणे. तो म्हटला मी 10 जॉब करायला मी तयार होतो, पण 9च या ठिकाणी नग आलेत, मी 10वा तयार कसा करणार? तर मग पाठीमागचा तो कच्चा माल का आला नाही, किंवा तो सेमी प्रोडक्ट जो आहे अर्धवट प्रक्रिया झालेला माल तो का आला नाही वेळेवर? 10वा पाठीमागूनच आला नाही तर हा कसा तयार करणार? मग त्याचा दोष काहीच नाही. मग कच्चा माल वेळेवर उपलब्ध न होणे, उत्पादन वेळेत न होणे इत्यादी व्यवसायाची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या काही घटकावर नियंत्रण ठेवणे अवघड असते. उदाहरणार्थ सरकारनं धोरण बदललं, नैसर्गिक आपत्ती आली, यंत्रसामुग्रीत बिघाड झाली, वीज पुरवठा खंडित झाला, याला तो काम करणारा मनुष्य काहीच करू शकत नाही. हे त्याच्या हातामध्ये नाही. जे त्याला कंट्रोल करता येतं ती कंट्रोल्ड तफावत आली, आणि जी करता येत नाही ते अनकंट्रोल्ड झाले. आता मग असं आपण चूक झालेली आहे, तफावत झालेली आहे, दोष निर्माण झाला आहे, मग आपण जी उणीव आहे ती भरून काढायची का नाही? तो दोष दूर करायचा का नाही? कमतरता पूर्ण करायची का नाही? तर 5वा मुद्द्याकडे आपल्याला जावं लागतं. मग उपाययोजना सुधारणा करा. टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन हा नियंत्रण प्रक्रियेतला अंतिम टप्पा आहे. तुमच्या लक्षात येते. प्रमाप आणि प्रत्यक्ष कार्यातील तफावतीची कारणं शोधल्यानंतर त्यावरती योग्य त्या उपाययोजना सुचवल्या जातात. एकदा निर्माण झालेली तफावत किंवा दोष उणीवा भविष्यात निर्माण होऊ नयेत हा सुधारणेचा मुख्य उद्देश असतो. उपाययोजना या प्रतिबंधात्मक का सुधारणात्मक प्रकारच्या असू शकतात. ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नेहमी आपली गल्लत होते पा. म्हणजे एखादा दोष निर्माण होऊ नये म्हणून त्यासाठी घेतलेली प्रिकॉशन, आपण म्हणतो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे तुम्हाला कुठलाही तर रोग होऊन त्याच्यापासून बरं होण्यापेक्षा तो होऊ नये याची दक्षता घेणं, म्हणजे कोरोना होऊ नये याची दक्षता घेणं, झाल्यानंतर बरं होणं हा वेगळा भाग. मग प्रतिबंध करायचा हा प्रतिबंध, आणि मग सुधारणार्थ मग झाल्यानंतर सुधारणा. रिपेअर आणि मेंटेनन्सचा भाग जसा असतो. मेंटेन कशासाठी? तर दोष निर्माण होऊ नये, आणि रिपेरी म्हणजे झाल्यानंतर त्याची रिपेरी करणं. आता उपाययोजना करत असताना व्यवस्थापकाने साधारणतः काही बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत. प्रमापात सुधारणा करणे, निदर्शनाच्या तंत्रात बदल करणे, कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करणे, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे, कर्मचाऱ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं मनोबल वाढवणे. त्याला काही वेळेला अपराधीपणाची भावना त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते की बाबा मी काम कमी केलं, असं झालं तसं झालं, तर त्याचं मनोबल ठेवायला पाहिजे. ठीक आहे, असू दे, एकदा झालं म्हणून सारखं सारखं होत नाही, असं काहीतरी त्याच्याशी भावनात्मकदृष्ट्या बोलून आपण त्याचं मनोबल वाढवण्याचं काम करायला पाहिजे. आणि प्रमाणामध्ये सुद्धा थोडीशी लवचिकता ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही सातत्यानं त्याच्यावरती लोड कामाचा देत असेल तर तो 1-2 वेळा ते लोड सहन करेल, पण वारंवार करणार नाही. तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीसं बदल करण्याची भूमिका ही ठेवायला पाहिजे. तफावतीवरती उपाययोजना निश्चित केल्यानंतर तिची व्यवस्थापनाने अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच परिस्थितीतील बदलानुसार उपाययोजनेत बदल देखील करायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही हा उपाययोजनामध्ये ते 100% ते करेक्टिव्ह ॲक्शन झाली, असं झालं तर वेल अँड गुड आहे, पण नाही झालं तर तुम्हाला त्याच्यात बदल करायला पाहिजे. कारण एकच उपाययोजना नेहमी प्रत्येक वेळी उपयुक्त ठरते असं नाही.
व्यवस्थापकांनी सुधारणेच्या संदर्भात योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्याच पाहिजेत. म्हणजेच कार्यातील उणीवा आपोआपच कमी होतील किंवा नाहीशा होतील, याकडं सातत्यानं पाहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 टप्प्यामध्ये नियंत्रणाच्या प्रक्रियेचा अभ्यास केला आणि तुमच्या मनामध्ये जे नियंत्रणाच्या बद्दलचं जे काही होतं ते आपण या ठिकाणी दूर केलं. निर्बंध, दबाव, धाकधापटशा दाखवून काम करून घेणं, शिक्षा देणं वगैरे, तो भाग नाही आहेच. याच्यामध्ये परीक्षण करणं, तपासणी करणं, मूल्यांकन करणं, मूल्यमापन करणं, सुपरविजन करणं, पर्यवेक्षण करणं ज्याला आपण म्हणतो, ह्या नियंत्रणाच्या मध्ये होतो. आणि तुम्ही अगोदर जे ठरवून दिलेलं काम आहे ते फक्त झालंय की नाही बघायचं आहे, एवढंच याच्यामध्ये नियंत्रणामध्ये अपेक्षित असतं. म्हणजे नियंत्रणाबद्दलचे जे आपल्या मनातल्या ज्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ज्या चुकीच्या कल्पना होत्या त्या आता दूर झाल्या आणि नियंत्रण म्हणजे काय हे खरं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं. तर अजूनही आपल्याला नियंत्रणाच्या मर्यादा देखील लक्षात घ्यायच्या आहेत, त्या पुढच्या आपण व्याख्यानामध्ये लक्षात घेऊया. तुम्ही हे माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.